नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी खास पुरीची रेसिपी घेऊन आले आहे. आणि पुरी असावी तर अशी तेलामध्ये टाकताच मस्त अशी फुगली आहे बघा, एकदम फुग्यासारखी. मंडळी, मी तर पुरी अशी करते, तुम्ही कशी करता ते नक्की कमेंट करून सांगा. तर इथे पुरी बघा तेलामध्ये टाकल्यानंतर मस्त अशी फुगली आहे. रंग बघा त्याचा किती खुल्ला आहे. अगदी चहासोबत खाण्यासाठी कुरकुरीत पुरी भाजी असू देत किंवा कुर्मा पुरी, बासुंदी पुरी, श्रीखंड पुरी, आमरस पुरी, कशाबरोबरही अशी टम्म फुगलेली मस्त अशी पुरी असेल ना, तर पोट तर भरेल पण मन भरणार नाही. अशी मन तृप्त करणारी ही खुसखुशीत कुरकुरीत मस्त अशी पुरी अगदी हाताने जरी दाबली ना, तर बघा सहज तिचा आकार घेते. आता ही टम्म फुगलेली पुरी आहे, त्याची वरची बाजू बघा मस्त अशी पापुद्री, किती पातळसर आहे. मी तुम्हाला मोडून दाखवत आहे ही पुरी. अगदी 2 ते 3 पुरी खाल्ली तर पोट भरेल पण मन भरणार नाही. प्रत्येक घासात मस्त असा स्वाद आहे. हे बघा, या पद्धतीने पुरी मी तुम्हाला दाखवली आहे मोडून. छान अशी पातळसर पुरी आहे. वरची पापुद्री पातळ मस्त अशी बघा कुरकुरीत झाली आहे. पुरीची खालची बाजू ही मस्त खुसखुशीत मऊ आहे. अगदी तासभर जरी ठेवली ना, तरीही पुरी अशीच्या अशी गोल राहील. दिवसभर ठेवली ना, अशीच मऊ राहील. आता यासाठी मी काय करते ते दाखवणार आहे तुम्हाला. इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे 1 वाटी. 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ मी चाळून घेतलेलं आहे. आता बघा इथे 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये इथे मी बारीक रवा 2 चमचे घातलेले आहेत. पोहे खायचा चमचा असतो ना, त्या चमच्याने इथे रवा घातलेला आहे बघा. आणि त्याच चमच्याने इथे 1 चमचा साखर घातलेली आहे. साखरेऐवजी गूळ पावडर तुम्ही घालू शकता किंवा बारीक करूनही साखर घालू शकता. पण मी अख्खी साखर का घातली ते तुम्हाला नंतर दाखवणारच आहे. साखरेने रंग तर चांगला येतो, पण अशी अख्खी साखर घातली ना, छान अशी आपल्या पुरीला मस्त वरून जाळी येते. जाळीदार पुरी दिसायला खूप छान दिसते आणि मस्त कुरकुरीत खुसखुशीत होते. आता बघा काय करायचं. या पिठाच्या चवीनुसार 1 चमचाभर मी इथं मीठ घातलं आणि ना यामध्ये जे आपलं खायचं तेल असतं ना, ते 2 चमचे घातलेलं आहे. कच्चंच तेल घातलेलं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व अशी जिन्नस यामध्ये घातली. तेल घातल्यानंतर तेल व्यवस्थित सगळं पिठामध्ये मिक्स करून घेतलं आहे, जेणेकरून साखर मीठ सगळं एकत्र करून घेतलं. ज्या वाटीनं मी गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीनं मी पाणी घेतलं आहे. पाणी काही मी काठोकाठ घेतलं नव्हतं, अर्धीच वाटी घेतलेली आहे बघा. व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे तुम्हाला. त्याच वाटीनं मी पाणी यामध्ये घातलेलं आहे. अगदी जास्त पाणी नाही लागत, आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा, या वाटीने मी गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि पाणी मी थोडं कमी घेतलेलं होतं. आणि बघा त्यातलंही थोडंफार पाणी राहिलं आहे शिल्लक. पाण्याचा अंदाज घेऊन घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं. आपल्याला चपातीसाठी एकदम मऊ करतो तसं पीठ नाही ठेवायचं. जेवढं तुम्ही पीठ घट्ट छान असं मळाल ना, तेवढी पुरी आपली छान खुसखुशीत होते. त्याचबरोबर तेलही पित नाही. कधी कधी पुरी करताना बघा पुरी फुगत नाही, त्याचबरोबर तेल पिते आणि चिवट होतात. हेच कारण आहे, पुरीचं पीठ व्यवस्थित परफेक्ट भिजलं नाही. पीठ आपलं सैल झालं की पुरी भरपूर तेल पिते. खूप म्हणजे खूप तेलकट होते आणि खायची इच्छा सुद्धा होत नाही. म्हणूनच आपल्याला पुरीचं पीठ पहिलं म्हणजे घट्ट असं मळलं पाहिजे. यामध्ये आपण रवा घातला आहे, साखर अख्खी घातली आहे, त्यामुळे इथं 15 मिनिटं मी पीठ असंच ठेवून दिलं होतं. पीठ छान फुललं आहे बघा. परत एकदा व्यवस्थित मळून घेतलं आणि अशा मी मोठ्या मोठ्या पेड्यापेक्षाही गोल आकाराच्या गोळे करून घेतलेले आहेत. आणि कधीही पुरी लगेच काय आपण केली जात नाही. पहिला सगळा स्वयंपाक आवरल्यानंतर शेवटी पुरी करतो. म्हणून पुरीचं पीठ आधी मळून ठेवायचं घट्टसर. पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत पीठही छान भिजतं. मग कसं पुऱ्या बघा टमटमीत मस्त फुगतात आणि पुरी कशी गरम गरमच खायला छान वाटते. अशा पद्धतीने गोळे करून घेतले. तेलाचीही गरज लागत नाही बघा पोळपाटाला. मस्त अशा लाटून घेतल्या आहेत. जेवढी तुम्हाला लहान मोठी करायची असते त्या पद्धतीने पुरी करू शकता तुम्ही. पुरी अशी पाहिजे की टम्म फुगलेली, अगदी 2-3 खाल्ली की पोट भरलं पाहिजे. मला लहान पुरी अजिबात आवडत नाही. मी अशा पद्धतीने मोठ्याच पुरी करते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पुरी करू शकता. पुरी बघा जास्त पातळही नाही आणि जास्त आपल्याला जाडही लाटायची नाही. जाड पुरी लाटली ना तेवढ्या पुरतं फुगते, पण नंतर काय होतं ना, थोड्या वेळाने खायला घेतली ना, खालची जाड बाजूनं खायची इच्छा होत नाही. आणि पुरी थंड झाली ना, अगदी दिवसभर ना पातळ लाटली ना व्यवस्थित, म्हणजे जास्त पातळही नाही जास्त आपल्याला जाडही लाटायची नाही. अगदी दिवसभर जरी ठेवली ना, मऊ लुसलुशीत पुऱ्या राहतात. आणि जाड लाटली ना तेवढं पुरतं गरम गरम छान लागते. नंतर ती खायला घेतली की खायची इच्छा होत नाही अशी जाड बाजू. तुम्ही ही पुऱ्या अशाच करता का? तुमची कोणती पद्धत आहे? तुम्ही कुठून रेसिपी पाहत आहात? नक्की कमेंट करून मला सांगा. त्याचबरोबर ही रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असली तर नक्की लाईक करा, रेसिपी शेअर करा
आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या। हे बघा अशा पद्धतीने मी पुरी लाटून घेतली आहेत आणि मी इथे 5च पुऱ्या लाटल्या आहेत, बाकीचं मी असंच ठेवलं आहे। नंतर मी गरम गरम लाटून मस्त पुऱ्या करणार आहे। इथं तेल तापलं आहे आणि तेल तापल्यानंतर मी पुऱ्या सोडलेल्या आहेत बघा। तेलामध्ये टाकताच मस्त अशी टम्म फुलली आहे। अजिबात झाऱ्याचा आपण वापर केला नाही, झाऱ्याने दाबलं देखील नाही, तेलामध्ये टाकल्यानंतर ती स्वतःच फुलली आहे। अशा पद्धतीने मी 2 पुऱ्या मी तुम्हाला दाखवत आहे। हे बघा तेलामध्ये पडल्यानंतर मस्त फुलली देखील आहे, म्हणजे फुगली आहे टम्म फुग्यासारखी। रंग बघा त्याचा मस्त साखरेमुळे खुलला आहे आणि ती आपण अख्खी साखर टाकली होती त्यामुळे वरती जाळी बघा मस्त बबल्स आले आहेत त्या पुरीला। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेलामध्ये पुरी फुगली ना की ती तरंगते आणि त्याची बाजूची जी बाजू आहे ना चारी बाजूनी ती ना पचली जात नाही। त्यामुळे अशी झाऱ्याने दाबून दाबून व्यवस्थित चारी बाजूनी आपल्याला पुरी छान अशी पचवून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने दुसरी पुरी मी तुम्हाला दाखवली आहे। पुरी बघा तेलामध्ये टाकल्या स्वतःच मस्त फुलली आहे, अजिबात झाऱ्याचा पण वापर केला नाही। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरी आपल्याला तेलामध्ये तळताना पुरीचं तेल आहे ना ते छान तापलं गेलं पाहिजे। जेव्हा आपण तेलामध्ये पुरी सोडतो ना त्यावेळेला गॅस पण आपला मोठा पाहिजे, मोठ्या आचेवरच पुरी आपल्याला छान अशी टाकून पचवून घ्यायची आहे। एकदा तेलात सोडली की मस्त अशी खालून त्याला दाब भेटतो उष्णतेचा, पुरी छान मग फुलते, म्हणजेच पुरी छान अशी फुगते। मग नंतर दुसरी बाजू कमी आचेवर तुम्ही पचवली तरी चालते, म्हणजे छान अशी खरपूस। पण सुरुवातीला तेल मात्र तापलेलं पाहिजे आणि मोठ्या आचेवरच पुरी आपल्याला सोडायची आहे तेलामध्ये। मी अगदी साध्या आणि घरच्या पद्धतीने तुम्हाला अगदी सांगितली आहे ही रेसिपी। तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि मस्त ह्या गुढीपाडव्याला तुम्ही अशा पद्धतीने पुऱ्या करून खा। तुम्ही तर बनवतच असाल पण माझी एकदा पद्धत नक्की ट्राय करा। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुऱ्या तेलामध्ये टाकताच मस्त असं फुगण्यासाठी आपल्याला पीठ घट्ट असलं पाहिजे। आपलं पीठ घट्ट मळलेलं असलं ना, पुरीचं पीठ व्यवस्थित घट्ट मळलं असलं तरच पुरी छान फुलते, अजिबात तेल पीत नाही। अगदी तासानी तास तशीच ठेवली की फुललेली राहते, म्हणजे टम्म फुगलेली। अगदी तासभर तरी ती पुरी अशीची अशी राहते तिच्या आकारात। पुऱ्या बघा छान अशा तळून झाल्यानंतर ना आपल्याला त्याला एका पसरट भांड्यात ठेवायचं, म्हणजे एका ताटात किंवा एखाद्या बुट्टीत। आणि बघा एकावर एक पुरी कधीच ठेवायची नाही, एकावर एक ठेवली तर वरच्या पुरीमुळे ती खाली दबली जाते। जेवढ्या तुम्ही पुऱ्या व्यवस्थित तळून खरपूस अशा बुट्टीमध्ये पसरून ठेवाल ना तेवढ्या त्या आकाराने तशाच 1 तासभर तशाच राहतात फुललेल्या फुगलेल्या। म्हणूनच आपल्याला पुरी ना एका ताटात पसरून अशा ठेवायच्या आहेत, एकावर एक पुरी ठेवायची नाही, कारण की एकावर एक ठेवल्यामुळे त्या दबल्या जातात। आणि पुरी कशी आपल्याला अशी टम्म फुगलेलीच बघायला छान वाटते आणि खायला सुद्धा। तर मंडळी ही पुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। त्याचबरोबर माझ्या सगळ्या सबस्क्राईब मंडळींना म्हणजेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला गुढीपाडव्याच्या अगदी मनापासून शुभेच्छा। तर बघा अशा पद्धतीने सर्व पुऱ्या केलेल्या आहेत आपण। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।